आता आपण आपल्या चर्चेकडे वळूया। मराठीचा असं म्हणत मुंबईजवळच्या मीरा भाईंदरमध्ये मराठी जनांचा विराट मोर्चा निघाला। मराठी माणसाची ताकद, त्यांना एकवटण्यासाठी उभा राहिलेला झेंडा हे सगळं बघता आगामी काळात मराठी मतांचं ध्रुवीकरण होण्याची शक्यता बळावली आहे। मराठीचा मुद्दा हा मनसेसाठी कायमच केंद्रस्थानी राहिलेला आहे आणि आता ठाकरेंची शिवसेना सुद्धा त्याच मुद्द्यावरून आक्रमक होत होती। दोन्ही ठाकरे मोठ बांधू पाहतायत। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपस्थित झालेला हा मराठीचा मुद्दा पुढे किती काळ आणि किती ताकदीचा मुद्दा राहील, हा मराठीचा कुणाला तारक आहे, कुणाला मारक आहे, मराठी मतांच्या एकीकरणासाठी ठाकरे ब्रँडचा झेंडा पुरेसा आहे का, मुळात मराठीचा की महापालिकेचा, गेल्या काही काळात सुरू असलेल्या घडामोडींचा राजकीय अन्वयार्थ नेमका काय, याची चर्चा आपण आज करणार आहोत। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत शैलेंद्र परांजपे, राजकीय विश्लेषक आहेत, पुढारी मल्टीमीडियाच्या संपादक मृणालिनी नानिवडेकर आपल्यासोबत असतील आणि ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक संदीप आचार्य सर सुद्धा थोड्याच वेळात चर्चेत सहभागी होत आहेत। मी सुरुवातीला परांजपे सरांकडे जाईन। परांजपे सर, मराठीचा की महापालिकेचा? याचं उत्तर मला वाटतं 19 वर्षानंतर दोन भाऊ एकत्र आले त्यावेळेला उद्धव ठाकरेंनीच दिलंय आणि ते असं दिलंय की मराठीचा, महाराष्ट्राचा आणि महापालिकेचा। तर महापालिकेचा किंवा महाराष्ट्राचा नाही, महापालिकेचा किंवा मराठीचा नाही तर महाराष्ट्राचा, असं त्यांनी उत्तर दिलं। आणि त्यांनी तीन वेळेला त्यांच्या भाषणात इंडिकेट केलंय की आम्ही दोघे एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी। म्हणजे थोडक्यात नजीकच्या काळात आणि पुढच्या भविष्यातही अनेक निवडणुका आम्ही एकत्र लढू, असा उद्धव ठाकरेंचं आग्रह दिसतोय। त्यामुळे मराठीचा तर आहेच, पण त्याबरोबर आजपासून कालपासून मीरा भाईंदरचं आहे म्हणायला लागेल। हो, नाही पण गेल्या काही काळातल्या घडामोडी आपण बघितल्या तर राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना देणं की मराठीच्या मुद्द्यावरनं कुणीही परवानगीशिवाय बोलू नका, शिंदेंच्या शिवसेनेकडनं त्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना येणं की मनसेबाबत कुठल्याही टीकेचं वक्तव्य करू नका, या सगळ्यामध्ये निशिकांत दुबेंनी जे काही वक्तव्य केलेलं होतं त्यावर मनसेकडनं कुठलीही प्रतिक्रिया न येणं, या सगळ्याचे अर्थ कसे लावायचे? नाही, त्याच्यामध्ये त्यांनी कृतीतच दाखवून दिलं ना की जो मीरा भाईंदरला मोर्चा काढला आणि त्याच्या आधी जे काही तिथे घडलं हे सगळं आता निशिकांत दुबेंच्या बद्दलची रिॲक्शन देऊ नका। कारण राज ठाकरेंनी दोन भाऊ एकत्र आल्यानंतर ही सूचना केली आहे की माध्यमांबद्दल ज्या काही उलटसुलट चर्चा होतात, एखाद्या या वक्तव्यातनं काहीतरी वेगळा अर्थ निघतो आणि या सगळ्या गोष्टींमधनं जी काही कॉन्ट्रोवर्सी होते त्याच्यावर उपाय म्हणून कदाचित सांगितलं असावं की जर उद्धव ठाकरेंबरोबर युती करायचीच असेल निवडणूक पूर्व येणाऱ्या महापालिका निवडणुकांना, तर त्याच्यामध्ये बिब्बा घातला जायला नको म्हणून कदाचित त्यांनी सांगितलं असेल की कुठलंही विधान करण्यापूर्वी परवानगी घ्यावी त्यांची म्हणून। आणि त्यामुळेच कदाचित दुबेंचं एवढं मोठं विधान आल्यानंतर ज्या प्रकारे अदरवाईज संदीप देशपांडे म्हणा किंवा इतर मंडळी रिॲक्ट होतात ती होताना दिसलेली नाही तितक्या प्रमाणात, त्यामुळे कदाचित त्या इन्स्ट्रक्शनचा तो परिणाम असावा असं मला वाटतं। गेल्या काही काळातली मनसे या पक्षाची राजकीय पक्षांसोबतची बदलती लॉयल्टी जर आपण बघितली तर ठाकरे बंधू आगामी महापालिकेसाठी एकत्र यायची शक्यता कितपत वाटतेय? किती कॉम्प्रोमाइज, कुठल्या लेवलपर्यंत कॉम्प्रोमाइज होऊ शकतं दोघांमध्ये? नाही, दोन भाग असे आहेत की 19 वर्षानंतर दोन भाऊ एका व्यासपीठावर आले, ही वस्तुस्थिती आहे। ते परवा आले, वरळीला कार्यक्रम झाला, त्यामध्ये जसं राज ठाकरेंनी काही ज्याला आपण इंग्रजीत नॉन कमिटल म्हणतो तसं कुठलंही आश्वासन दिलेलं नाही, इंडिकेटही केलेलं नाही की आम्ही पुढे एकत्र येऊ असं। मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात तीनदा हे उल्लेख केला की आम्ही एकत्र आलोय आणि एकत्र राहू असं। तर ही युती व्हावी राज ठाकरेंबरोबर अशी इच्छा उद्धव ठाकरेंची आहे असा त्याचा अर्थ सर्वसामान्यपणे काढला जातोय। पण राज ठाकरे देखील अनुत्सुक आहेत युतीला अशी काही शक्यता नाही, त्यामुळेच तर एकत्र आले मुळात। परंतु युती होईलच असं खात्रीशीर आज कोणी सांगू शकत नाही आणि त्याला कारण या दोन भावांचे स्वभाव आणि त्यांची कार्यशैली, म्हणजे त्यांची भाषण शैली देखील, वक्तृत्व शैली देखील भिन्न आहे। किंबहुना राज ठाकरेंकडे वक्तृत्व उत्तम आहे तर उद्धव ठाकरेंकडे तितकं चांगलं नाही। आणि राजकारणी म्हणून, माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी राजकारणातले ते
चांगले खिलाडी आहेत ते दाखवलेलं आहे. त्या उलट राज ठाकरे हे मुलुक मैदान तोफेसारखं मैदान मारणारी भाषणं करणारे ओरेटर आहेत. पण त्यांच्या पक्ष संघटनेला म्हणजे 2009ला मिळालेलं यश पुढे टिकवता आलं नाही आणि किंबहुना ग्राफ खालीच गेला त्यांचा पुढे. तर हे लक्षात घेतलं तर दोघांना एकमेकांची गरज आहे. पण युती होईल का 100%? हे आज कुणीही सांगू शकत नाही त्याला, कारण दोघांच्या स्वभाव आणि वागण्याची पद्धत. त्यामुळे कुणी सांगावं अचानकपणे दोघांतलं कुणीही जाऊ शकेल भाजपकडे किंवा कुणी आणखीन बलतीकडे जाईल किंवा राज ठाकरेच जातील का, कुणी असं खात्रीशीर सांगू शकत नाही. पण शक्यता वाढली एकत्र येण्याची हे निश्चित, आणि त्याचं कारण दोघांनाही आता गरज आहे एकत्र येण्याची, इतकंच. बरं, दोघांनाही गरज आहे हे नक्की, पण आता या क्षणाला युती किंवा आघाडीमध्ये मनसे नाहीये. तो उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे. उद्धव ठाकरेंचा पक्ष महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्यासाठी डेस्परेट आहे. त्यामुळे त्यांना राज ठाकरेंसारखा एक समविचारी एलाय हवाय, की राज ठाकरे यांना जवळ करून महाविकास आघाडी सॅक्रिफाईस करण्याची उद्धव ठाकरेंची तयारी असू शकते या क्षणाला. कसं बघायचं या समीकरणाकडे? नाही, दोन गोष्टी अशा आहेत की महाविकास आघाडी आहे का, तर आहे. आज देखील आता विधानसभा सेशन चालू आहे, तिथे महाविकास आघाडी म्हणूनच जे लोक ऑपोजिशन मध्ये बसलेत. परंतु आता लोकसभेची निवडणूक होऊन गेली आहे, ती काही लगेच होणार नाही. विधानसभेची होऊन गेली ती पण लगेच होणार नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या निवडणुका ज्या आहेत त्या, आणि अगदी ताजी माहिती जर आपण विचारात घ्यायची झाली तर माझ्या माहितीप्रमाणे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये निवडणुका होतील ओळीने. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला नगर परिषदांच्या होतील, त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषदांच्या आणि ग्रामपंचायतींच्या होतील, आणि डिसेंबरमध्ये महापालिकांच्या निवडणुका होतील अशी माझी माहिती आहे. ही कदाचित तुमची ब्रेकिंग स्टोरी असू शकते. तर त्याच्यामध्ये ह्या निवडणुका ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर अशा 3 महिन्यात होणार असतील तर खालच्या निवडणुकांना म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणून लढण्यापेक्षा तिथली स्थानिक समीकरणं लक्षात घेऊन लढावं लागतं. आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सर्वाधिक महत्वाची मुंबई महापालिका म्हणजे बीएमसी आहे. त्यामुळे मुंबई बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा मुंबई महापालिका, त्या मुंबई महापालिकेच्या दृष्टीने काँग्रेस खूपच वीक झालेली आहे, राज्यात दुबळी झालेली आहे. आणि मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा जी मुस्लिम वोट बँक उद्धव ठाकरेंकडे आली होती महाविकास आघाडी म्हणून विधानसभेच्या निवडणुकीला, ती जर वोट बँक टिकवायची असेल तर त्यांना राज ठाकरेंशी युती करताना त्याचा 10 वेळा विचार करायला लागेल. कारण ती वोट बँक ऑर्गनाइज होऊ शकते. कारण राज ठाकरे रोज उठून मशिदीवरच्या भोंग्यांवर बोलतात, परराज्यात येणाऱ्या लोंढ्यांवर बोलतात. त्यामुळे आता मराठीच्या मुद्द्यावर दोघंही एकत्र आले असले तरी काँग्रेस काय करेल राज ठाकरेंना बरोबर घेत, तर हा विचार उद्धव ठाकरेंना करायला लागेल. आणि त्यांना जर महाविकास आघाडीतनं बाहेर पडायचं म्हणून राज ठाकरेंकडे जायचं असेल तर त्याचा तो परिणाम भोगायला लागेल की मग मुस्लिम मतं त्यांच्याबरोबर राहतील का. तर असे अनेक त्याच्यात कॉम्प्लिकेशन असतात. त्यामुळे त्यांची युती आता झाली असं नाहीये, होण्याची शक्यता आहे का, तर आहे. पण 100% होईल असं चित्र आज नाही. आणि उद्धव ठाकरेंना गरज आहे का, तर आहे. कारण एकनाथ शिंदे बाहेर पडल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीला आपण पाहिलं आणि विधानसभेलाही पाहिलं. लोकसभेला यश मिळालं ते संविधान बदलण्याचा मुद्दा चालला म्हणून, त्याच्यानंतर कटेंगे बटेंगे आलं, लाडकी बहीण आलं, या सगळ्यामुळे महायुती पुन्हा प्रबळ झाली राज्यात आणि एकनाथ शिंदेही स्ट्रॉंग झाले. त्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना दुबळी झाली आणि महापालिका जिंकणे प्रतिष्ठेचं असल्यामुळे आणि त्यात जीव अडकलेला असल्यामुळे त्यांना राज ठाकरेंची मदत घ्यावीशी वाटते. इतकंच त्याचं गणित आहे, बाकी काही नाही. बरं, संदीप आचार्य सर सुद्धा आपल्यासोबत सहभागी झाले. संदीप आचार्यजी, या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं हा एवढा मोठा द्राविडी प्राणायाम फक्त मुंबईसाठी घालायचा, मग राज्याचं काय? तुम्ही बघा, त्या दिवशी जे भाषण झालं होतं विजय मेळावा म्हणून जो काही त्यांनी केला होता, त्याच्यामध्ये जे भाषण झालं होतं त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मग महापालिकेचा नाही तर मग महाराष्ट्राचा म्हणून त्यांनी जाहीर केलं. एकूण त्या भाषणात 3 वेळा त्यांनी राज ठाकरे यांना साथ घातली आहे. पण आजपर्यंत राज ठाकरे यांनी कुठेही त्याबाबत ठाम भूमिका व्यक्त केलेली नाहीये, नाही त्यांच्या प्रवक्त्यांनी कोणी भूमिका व्यक्त केलेली आहे. याच्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी जेव्हा राज ठाकरेंनी एक मुलाखत दिली होती, त्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्र हितासाठी सर्व मतभेद गाडून एकत्र यायला मी तयार आहे असं त्यांनी सांगितलं होतं. त्याच्यानंतर या मराठीच्या मुद्द्यावरती, हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरनं पुन्हा ते एकत्र आले आणि एकत्र येण्याच्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे. अजूनपर्यंत महापालिका असो किंवा कुठलीही निवडणूकच जाहीर झालेली नाही आहे. त्यामुळे याबाबत अजून कुठलाही ठोस निर्णय दोन्ही बाजूने कुठेही झालेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एक आहे की उद्धव ठाकरे वारंवार साथ घालतात की एकत्र येऊया, आगामी महापालिका निवडणुका असतील का त्याच्याही पुढच्या याच्यामध्ये येण्याची त्यांची तयारी त्यांनी दाखवली आहे त्यांच्याकडून. अजून राज ठाकरे यांच्याकडनं त्याबाबत कुठलेही सकारात्मक संकेत मिळालेले नाहीत. मृणालिनी मॅम, या सगळ्यामध्ये राज ठाकरेंकडनं सकारात्मक संकेत न मिळणं, राज ठाकरे सगळंच पाणी जोखून पुढची पावलं टाकतात असं आपल्याला दिसतंय. कारण जसं मी आता शैलेंद्र परांजपेंनाही तोच प्रश्न विचारलेला होता की
मराठीबाबत कुठलंही बोलताना किंवा त्या मुद्द्यावरनं कुठल्याही कमेंट देताना परवानगीशिवाय बोलू नका, निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावरती मनसेकडनं कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया न येणं, हे सगळं बघता राज ठाकरेंच्या डोक्यात काय चालू असावं आता? एकतर मी आपल्या दोन्ही मान्यवरांचे विचार ऐकलेले नाहीत. फक्त माझं या विषयातलं जे काय आकलन आहे ते मी इथे मांडते. हो, राज ठाकरे यांनी जे काय एकत्रीकरण आयोजित केलं होतं विजयी होण्यासाठी, ते केवळ भाषा सूत्राबद्दल होतं असं त्यांच्या भाषणातून पण तिथे प्रतीत झालं. हो, आचार्यजी म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. ते युती करणार आहेत का याबद्दल त्यांनी अद्याप काहीही सांगितलेलं नाही. उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचा मुंबईतला आवाज तेवढाच मोठा राहावा यासाठी युती करायची गरज आहे. मात्र 20 वर्षांच्या आधी कमालीचे ताणले गेलेले संबंध अचानक कसे काय चांगले होतील? मग त्याच्यामध्ये जर एका भावाला फायदा हवा असेल, इथे मी केवळ भाऊ म्हणून नाही तर त्या दोघांकडे राजकीय नेते म्हणून बघते, हो, तर दुसरा भाऊ किंवा दुसरा राजकीय नेता ताबडतोब टाळी देईल का याबद्दल माझ्या मनात कमालीची शंका आहे. दुसरं असं की हिंसाचाराची जी भाषा कदाचित प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कालच्या मीरा भाईंदरच्या घटनेनंतर ही शक्यता आहे, तसं काही घडलेलं नाही. राज ठाकरे यांना पुन्हा 2008च्या वातावरणात तरुणांना घेऊन जायचंय का हा प्रश्न. जग बदललेलं आहे, जागतिकीकरणामुळे मराठी तरुण पण बदललेला आहे. त्यामुळे त्यावेळेचेच फंडे यावेळेला चालणार आहेत की राज ठाकरेंच्या मनात आणखी काही आहे, काही सकारात्मक विधायक कार्यक्रम आहे, हे बघायला मला असं वाटतं आपल्याला 3-4 दिवस द्यावे लागतील. या सगळ्यात मला असं वाटतं दुर्दैव काय झालं तर एका अतिशय शैक्षणिक मुद्द्याचं राजकीयीकरण झालं. हे राजकीयीकरण मुंबईच्या राजकारणात कायमच शिवसेना मराठी माणसांच्या बाजूनी करत गेली आणि काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे राष्ट्रीय पक्ष त्यांच्या मतपेढीच्या साठी करत गेले. इथे भाषेचे प्रश्न, मुंबईकरांचे प्रश्न यांना तिलांजली मिळते, ते वाईट आहे. कोणीही एकत्र येत असेल तर ते केवळ राजकारणासाठी आहे का, असा आज जनतेच्या मनात निर्माण झालेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर सर्व राजकीय नेत्यांनी द्यायला हवं. हो, अगदी. परांजपे सर, या सगळ्यामध्ये मराठीचा हा मुद्दा कुणाला तारक कुणाला मारक ह्याचा जर विचार करायचा झाला तर या सगळ्यामध्ये महायुती कुठे बसते? नाही, हा जो मुद्दा आहे ना, मराठीचा मुद्दा कोणाला तारक कोणाला मारक, आपल्याला सर्वसामान्यपणे असं विचार करायची सवय लागलेली असते. सध्या डिजिटल टेक्नॉलॉजीचं युग आहे, तर कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हो असं द्या किंवा नाही असं द्या. तर मला असं वाटतं लाईफ हे असं हो किंवा नाही मध्ये सांगता येत नाही, ग्रे मॅटर खूप असतो. तसं मराठीचा मुद्दा असाच आहे की जो सर्व पक्षांना व्यापलेला आहे. जसं हिंदुत्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाच्या विरोधात आहे का? अजिबात नाही. राज ठाकरे हिंदुत्वाच्या विरोधात अजिबात नाहीत. उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या विरोधात अजिबात नाहीत. एकनाथ शिंदे हिंदुत्वाच्या विरोधात अजिबात नाहीत. पण हिंदुत्वाची मतं जर मिळवायची झाली तर आज भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा क्लेमंट होऊ शकतो त्याचा, कारण त्यांनी केंद्रात 370 काढलंय, राम मंदिर बांधलंय वगैरे वगैरे. तसं मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजे सगळ्यात पहिलं राज ठाकरेंना क्रेडिट मिळालं आता GR मागे घेतला त्याचं. त्याच्या आधी अभिजात मराठी राज ठाकरे बोलले म्हणून मिळाली, हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यामुळे मराठीचं श्रेय जे आहे ते सर्वाधिक राज ठाकरेंना मिळेल हे निश्चित. ते राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या बरोबर आल्यामुळे त्या दोघांची युती झाली तर त्यांना फायदा मिळेल हे देखील निश्चित. मग त्याचं सफर कोण होईल, कारण हे दोघं एकत्र आले तर मतं कोणाची स्नॅच करू शकतात किंवा घेऊ शकतात. तर ती जो काही फायदा एकनाथ शिंदेंना झालेला आहे बाहेर पडल्यानंतर, उद्धव ठाकरे सेनेतले अनेक लोक त्यांच्याकडे आल्यामुळे तो फायदा त्यांचा कमी होईल एकनाथ शिंदेचा, म्हणजे त्यांचं नुकसान होईल. आणि सर्वाधिक नुकसान हे एकनाथ शिंदेचं होईल असं वाटतं, आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाचंही नुकसान होईल. कारण उद्धव ठाकरे एकटे असते तर त्यांची ताकद कमी पडली असते. राज ठाकरे एकत्र आल्यामुळे ती ताकद वाढेल आणि काही मतांचं शिफ्ट झालं तर भारतीय जनता पक्षाला फटका बसेल. आता हे सगळं आपण मराठी म्हणून म्हणतोय, तर मराठी माणसांची मतं लोक वेगवेगळी एस्टिमेट सांगतात. आणि BMC सगळ्यात महत्वाची मुंबई महापालिका, त्यामध्ये साधारणपणे 27% 27.5% वगैरे सांगतात मतं. सगळे तज्ञांचं एकमत जर पाहिलं असावी तर 27% येतो मराठी टक्का. त्या 27% एलिट मराठी जे आहेत की जे उच्चवर्गीय मराठी आहेत ते 4-4.5% आहेत. म्हणजे ती 100% भाजपची वोट बँक आहे. ते जर लक्षात घेतलं तर एकूण मुंबईच्या BMCच्या मतांपैकी 23% मताचा शेअर या 4 पक्षात विभागला जाणार आहे.
त्यामुळे भारतीय जनता पक्ष, त्याच्यानंतर शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि एकनाथ शिंदेचा पक्ष आणि मनसे यांच्यातल्या विभागणीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मतं चांगली पडतील. एकनाथ शिंदे रिसिव्हिंग एंडला असतील आणि भारतीय जनता पक्ष 2017च्या तुलनेत विभागलेला नाहीये. शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाला 27% मतं होती एकूण बीएमसी मधली. त्या 27%मध्ये आता एकनाथ शिंदेंनी काहीतरी शेअर घेतलेला आहे आणि राज ठाकरे काही प्रमाणात ऍड झालेत. राज ठाकरेंना जी मतं होती ती साधारण 3.93 लाख वगैरे अशी मतं होती. म्हणजे त्यांच्या मतांची टक्केवारी साधारणपणे 8%वरून 4%वर आली होती मुंबईतली, किंवा 1-1.5%वर आली होती. अशी काहीतरी खूपच कमी त्यांना मतं पडली होती, त्या 3.93 लाख वगैरे मला वाटतं. तर हा जो टक्का आहे हा उद्धव ठाकरेंना वाढून एकनाथ शिंदे गेल्यामुळे जी नुकसान झाले ती जरी भरून निघते का, आणि हे दोघं मिळून एकावर एक 11 होतात का आणि थोडी आणखीन वाढतात का मतं, तरी फटका जो आहे तो शिंदेंना जास्ती बसेल, भाजपला तुलनेने कमी बसेल आणि फायदा जो आहे तो जास्ती फायदा उद्धव ठाकरे राज ठाकरेंना होईल, कमी फायदा एकनाथ शिंदेंना होईल आणि भाजपची परिस्थिती मॉडेस्ट अशी राहील. पण त्यांचा एखादी परफॉर्मन्स मागच्या वेळेचा 82चा होता, एकनाथ शिंदे ऍड झाल्यामुळे कदाचित तो वाढायची शक्यता आहे. त्यामुळे मराठीचा फायदा जो आहे तो सर्वाधिक राज ठाकरे उद्धव ठाकरेंना होईल यात शंका नाही. पण ते भाजपला हरवण्या इतका होईल का याविषयी माझ्या मनात शंका आहे. आचार्य सर, याच मुद्द्यावरनं म्हणजे भाजपचा वोटर आता हलणार नाही असं वरकरणी जरी दिसत असलं तरी सुद्धा भाजपमध्ये भाजपचा जो कोर वोटर आहे ज्यांच्यामध्ये एक नाराजीची लाट आहे, कारण भाजपमध्ये होत असलेलं इनकमिंग, भाजप करत असलेल्या वेगवेगळ्या पॅरलल थिंकिंग, ज्याला ते आता नवीन त्यांनी नाव दिलेलं आहे की पॅरलल थिंकिंग असलेल्या पक्षांसोबतच्या त्यांच्या आघाड्या, युती आणि हे सगळं, याच्यामुळे भाजपचा एक कोर वोटर जो आहे जो दुखावलेला आहे. लोकसभेला दिसलं, विधानसभेत फारसं नाही दिसलं, पण महापालिकेला ते दिसण्याची शक्यता आहे का? मराठीच्या मुद्द्यावरनं ही मतं हलू शकतात का, कुंपणावर असू शकतात का? आचार्य सर, हा प्रश्न माझा तुम्हाला होता. मी उत्तर देऊ? हो हो. हां, ओके. नाही, आता तुम्ही एक मुळात पहिल्यांदा लक्षात घ्या की वातावरण निश्चितपणे आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांना अनुकूल या क्षणाला तरी आहे. अजून महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. या निवडणुका बिहार निवडणुकीच्या आधी होत आहेत, नंतर होत आहेत, कधी होत आहेत हे सांगता येणं अजूनही शक्य नाही आहे. मधल्या काळात वेगवेगळे मुद्दे उपस्थित होतीलही. विकासाचा मुद्दा हाही एक त्याच्यातला भाग राहील. मुंबई महानगरपालिकेची मधल्या काळामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये आज नगरसेवक नाही आहे, त्याच्यामुळे असलेली अस्वस्थता बघू आपण. मराठी टक्का अमराठी टक्का हा एक वेगळा विषय त्याच्यामधला झाला. पण उत्तर भारतीय असतील, अन्य भाषिक असतील, या लोकांना महागाई टोचत नाही का? रोजच्या रोज महागाईचे दर वाढत आहेत, पेट्रोल वाढतंय, डिझेल वाढतंय, तेल वाढतंय, तांदूळ, डाळ, सगळ्याच गोष्टींचे भाव वाढत आहेत. हे यांना बोचणार नाही का की केवळ मराठी अमराठी या मुद्द्यावर उत्तर भारतीय किंवा परप्रांतीय किंवा बाहेरचे लोक मतदान करणारे? हा जो वर्ग आहे, हा भाजीवाला आहे, टॅक्सीवाला आहे, रिक्षावाला आहे, पानवाला आहे, केळेवाला आहे, हा वर्ग का म्हणून भारतीय जनता पार्टीला मत देईल? प्रश्न असा येतो की लोकसभेचे विषय वेगळे असतात, महानगरपालिकेचे विषय वेगळे असतात आणि विधानसभेचे विषय वेगळे असतात. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी काळामध्ये ज्या काही गोष्टी येतील त्या बघण्यासारख्या असतील. त्याला अजून बराच काळ आहे. आत्ता या क्षणाला मराठी मतं, मराठी माणूस हे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे सुखावला आहे का? हो, निश्चित. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी हे त्या बाबतीत खुश आहेत का? हो, निश्चित. परंतु या दोघांची 100% युती होईल का, झाली आहे का? तशी अजून कुठेही ती झालेली नाही आहे. तर त्यामुळे या क्षणाला तरी ठामपणे काही सांगणं कठीण आहे. मृणालिनी मॅम, दोन्ही भाऊ एकत्र आले न आले पुढची गोष्ट, ते आगामी काळाचा विषय आहे तो. पण आता ज्या पद्धतीने मराठीबाबत रान उठवलं जात आहे, वेगवेगळे मुद्दे समोर आणले जात आहेत, त्याचं राजकारण होत आहे, मोर्चे निघत आहेत, हे सगळं बघता मराठी अमराठी मतांचं ध्रुवीकरण शक्य आहे का? दोन्ही भाऊ एकत्र आले तर काय परिस्थिती असेल, नाही आले तर काय स्थिती असेल? मराठी मतांचं ध्रुवीकरण होणार हे निश्चित आहे. खरं तर या मुंबईचं दुर्दैव आहे, गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई वेगळी केली जाईल, मुंबईला वेगळा केंद्रशासित दर्जा दिला जाईल अशी ओरड निवडणूक आली की सुरू होते. आणि त्याभोवती महाराष्ट्राचं, विशेषतः मुंबईचं राजकारण मराठी अमराठी याच्यात विभाजित होतं. कसं आहे की मला अगदी मान्य आहे की कोणताही फेरीवाला, कोणताही पाणीपुरीवाला ताबडतोब भारतीय जनता पक्षाला मतदान करेल वगैरे असं अजिबात नाही. पण मला मारलं जात असेल असं जर लक्षात आलं तर कुठेतरी आधाराला एक पोलरायझेशनच्या विरोधातलं रिव्हर्स पोलरायझेशन होतं. काही काही लोकांनी मुद्दा समोर आणला की जावेद अख्तर हिंदीत बोलले तर चालतात,
राज ठाकरेंच्या कार्यक्रमात, पण व्यापाऱ्यांनी मात्र मराठीतच बोलावं असं वाटतं. जो ज्या प्रदेशात राहतो तिथली भाषा त्यांनी बोलायलाच हवी. त्या व्यापाऱ्यांनी मराठीला विरोध करायचं काहीही कारण नव्हतं. खरंय. उलट पक्षी मराठी बोलायला हवं होतं. पण काही विशिष्ट लोकांना संरक्षण मिळतं, ते जर मोठे लोक असतील तर, आणि लहानांना मार खावा लागतो. या निमित्त एक ध्रुवीकरण होतं, ते मुंबई शहरात होईल आणि त्यात मुंबई शहराचं नुकसान होईल. दुसरा, यात भावाभावांचं जे काय होईल ते पुढे होणार आहे. त्यात एक अत्यंत महत्वाचा मुद्दा निशिकांत दुबे यांचा देखील आहे. राष्ट्रीय चारित्र्याच्या पक्षाचा एखादा खासदार असं काय वाटेल ते बरळतो तर त्याच्यावर कारवाई काय होते? संघराज्य आहे भारत आणि इथे प्रत्येकाचा मान राखायला हवा, हे केवळ काय मराठी माणसांनी समजून घ्यावं? त्यांनी ते समजून घ्यावंच. पण कोणत्याही समुदायाला, कोणत्याही विशिष्ट भाषिकांना आपण टार्गेट का करतो आणि करत असू तर त्याचा जाब विचारला जाणार आहे की नाही, हा देखील मुद्दा आहे. भारतीय जनता पक्षाला मुंबईच्या चाव्या स्वतःच्या हातात मिळाव्या यासाठी जर केवळ भाषिक आधारावर ध्रुवीकरण करायचं असेल तर ते चूक आहे. जे कोणी काय वाटेल ते बरळतायत त्यांना समज दिली गेली पाहिजे. आज सार्वजनिक जीवनाची पातळी इतकी खालावलेली आहे की एक आमदार अन्न वाईट आहे म्हणून अन्न वाईट द्यायला नकोच, त्याबाबत कोणालाही पाठीशी घालायचं कोणीही कारण नाही, पण मारतो आणि स्वतःच्या मारण्याच्या कृत्याचं समर्थन करतो. आणि त्यावर उद्धव ठाकरे जे जनादेश म्हणून वेगळे झाले होते ते म्हणतात की देवेंद्र फडणवीसांना बदनाम करायला हे सगळं चालू आहे. ही राजकारणाची कोणती पातळी आहे? या मुंबईकरांचे, या महाराष्ट्राचे, या भारताचे काही प्रश्न नाही आहेत का? आज मराठीचा एवढा कैवार आलेला आहे, पण दीपक पवार यांच्या मोर्चाला दुसऱ्या दिवशी काल यातलं कोण गेलं? मराठी शाळांमध्ये पटसंख्या नाहीये, शाळा बंद पडतायत, अशा बातम्या सर्व मराठी वर्तमानपत्रात छापून येत आहेत. त्यासाठी हे कोणी काही करतायत का? त्यामुळे आता भाषेच्या नावाने होणारं राजकारण पुरे झालंय. लोक त्याला कंटाळतील आणि कदाचित जेव्हा केव्हा निवडणूक होईल मतदानाची टक्केवारीच कमी होईल. बर, परांजपे सर, यामध्ये एक मुद्दा आपल्याला बघायला हवा. निशिकांत दुबेंचा विषय निघालाय त्याच्यावरनं. निशिकांत दुबेंचा कुठलाही त्यांचा कैवार हा महाराष्ट्र भाजपने घेतलेला नाही, किंबहुना त्यांचा जाहीर निषेध त्यांच्या सगळ्या प्रवक्त्यांनी केलेला आहे. भाजपने त्या मुद्द्यातनं आपले हात काढून घेतलेले आहेत. निशिकांत दुबेंचा आम्ही इथून निषेध करतो. भाजपचा हा पवित्रा, याचं कसं विश्लेषण करायचं? हे बघा, मराठीत एक म्हण आहे, तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो. निशिकांत दुबे कुठे बसलेत? कुठेतरी उत्तर भारतामध्ये. ते तिकडनं कुठल्या तरी वाहिनीशी बोलतात. ती हिंदी वाहिनी असते इसेन्शियली. त्या हिंदी वाहिनीवरनं तो बाईट इकडे येतो आणि महाराष्ट्रभर दिसतो आणि ते त्याच्यामध्ये मराठी माणसांना ललकारतात आणि काय म्हणतात, तुम्ही तिकडे या, आम्ही तुम्हाला आपटून आपटून मारू. आता ही काय भाषा झाली का? आता या भाषेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे आणि ती भाषा कोणासाठी वापरली हा मुद्दाच नाहीये. ती भाषाच चुकीची आहे. पण तरी देखील त्याचा नुसता निषेध करून होणार आहे काय? म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी स्वतःला त्याच्यापासून लांब ठेवलं आणि काहीतरी वक्तव्य दिलं प्रवक्त्यांनी किंवा अगदी मुख्यमंत्र्यांनी की ही भाषा आम्ही हे नाही करत, निषेध करतो तरी काय? वाहिन्यांवरनं निशिकांत दुबेंचा बाईट सगळीकडे फिरल्यानंतर जो परिणाम व्हायचा तो होतोच ना. आणि भारतीय जनता पक्ष तथाकथित सुसंस्कृत पक्ष म्हणून जर मानला जात असेल, तथाकथितच म्हणतोय मी, तर त्यांचे असे जे तोंडाळ नेते आहेत ते त्यांना निवडणुकीच्या वेळेला अडचणीत आणतील. आता अडचणीत आणतात, अजून बोलावं आणखीच अडचणीत आणतील. आणि ही काय महाराष्ट्रामध्ये खपवून घेतली जाणारी भाषा नाही. ते जेव्हा इथे येतील तेव्हा द्यायचं ते उत्तर दिलंच जाईल. इथल्या गोरगरीब हिंदी भाषिक लोकांना त्याचा परिणाम भोगायला लागतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला त्याचा परिणाम भोगायला लागेल. अशी वक्तव्य करत गेले तर हे निश्चित नाही. पण निवडणुकीमधल्या परिणामाबद्दल आपण जेव्हा बोलतोय तर मुंबईमधलं जर हे भाषिक वर्गीकरण जर बघितलं तर त्यामध्ये अमराठी यांची संख्या ही मराठीच्या तुलनेत बरीच जास्त आहे. अमराठी मतदारांची ते ध्रुवीकरण जर समजा झालं तर ते कुणाच्या पथ्यावर पडेल? भाजपच्या पथ्यावर पडेल. जरी मराठी मतं त्यांच्यापासून दुरावली तरी अमराठी मतांचं कन्सॉलिडेशन, एकत्रीकरण हे भाजपच्या फायद्याचं होईल. इथपर्यंत ते एकत्रीकरण होईल का? परांजपे सर, आधी तुमच्याकडनं उत्तर. नाही, हे त्यासाठीच चालू आहे. म्हणजे म्हणून तर मी तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो ही जी म्हण वापरली. दुबे जे काही बोलतायत त्याचा निषेध महाराष्ट्रातले नेते करतायत, पण त्यांना ते हिंदी भाषिकांचं पोलरायझेशनच व्हायला हवंय.
म्हणजे राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे अधिकाधिक कसे हिंदी भाषिकांच्या विरोधातले आहेत हेच त्यांना दाखवायचे, जेणेकरून हिंदी भाषिक मतं म्हणजे गुजराती, राजस्थानी, उत्तर भारतीय आणि बिहार आणि ही सगळी मतं कुठेतरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विरोधात जावीत आणि ती एकत्र भाजपला मिळावीत, हाच त्यांचा प्रयत्न आहे. आणि 100% BMC किंवा बृहन्मुंबई महापालिका जिंकावी यासाठीचा हा सगळा खटाटोप आहे. पण हा समाजात दुही माजवण्याचा खटाटोप आहे. आणि सत्ता तुराणाम न भयम न लज्जासारखं आणि प्रेमात युद्धात सगळं क्षम्य आहे तसे हे लोक कुठल्याही थरात लावू शकतात. अजून राज ठाकरे उद्धव ठाकरेंची युती होईल का नाही याचीही खात्री कोणी देऊ शकत नाही. पण आत्ताच हे सुरू झालंय, जशी निवडणूक जवळ येईल आणि मी जसं माहिती माझ्याकडची सांगितली की डिसेंबरच्या सुमारास महापालिकांच्या निवडणुका होतील, त्यावेळेला ऑक्टोबरपासून एकदा आचारसंहिता लागली की ती सलग 3 निवडणुकांची लागेल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जशी निवडणूक जवळ येईल तेवढ्या आणखीन इंग्रजीत मर्कियर किंवा मराठीत गढूळ होत जातील आणि अतिशय रक्तरंजित पण होण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. बरं, नानिवडेकर मॅडम, याच प्रश्नाबद्दल तुम्ही कसं विश्लेषण कराल याचं? मला असं वाटतं की आज जर मुंबईचं चित्र पाहिलं तर इथले जे अमराठी मतदार आहेत ते पूर्वी काँग्रेसकडे मोठ्या आशेने बघायचे. हो, राष्ट्रीय राजकारणात जेव्हा काँग्रेस सत्तेत होती तेव्हा हे सगळे मतदार काँग्रेसचे पाठीराखे होते, त्यांना ते मतदान करायचे. आता ही सगळी जनता भारतीय जनता पक्षाकडे मोठ्या प्रमाणात वळतीये. भारतीय जनता पक्ष जे काय ध्रुवीकरण करत असेल या भाषकांचं ते अत्यंत वाईट आहे. ते मराठी माणसाला आवडणार नाही. मराठी माणूस त्यामुळे ठाकरे बंधूंनी एकत्र यावं या मागणीला पाठिंबा द्यायला लागेल. पण त्याच वेळेला हेही वास्तव लक्षात घेतलं पाहिजे, 2014 पासून नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेही जे काय प्रकल्प राबवले आहेत मुंबईत, कोस्टल रोड असेल, मेट्रो असेल, मेट्रोला अद्याप प्रतिसाद नाही आहे, पण तरी देखील नवीन रस्ते असतील, या सगळ्यामुळे मराठीतलाही एक वर्ग तो काहीसा उच्च मध्यम वर्गीय असेल, तो देखील आता भारतीय जनता पक्षाचा पाठीराखा झालेला आहे. हा वर्ग केवळ मराठीच्या नावाने ठाकरे बंधू जरी एकत्र आले तरी त्यांच्याकडे जाणार नाही. फक्त हा वर्ग किती प्रमाणात भारतीय जनता पक्षाकडे वळतो, 27% आकडा सांगितला शैलेंद्र परांजपेंनी, त्यातला 10% मराठी जरी या कामांमुळे किंवा सर्वत्र एकच सत्ता हवी त्याची फळं मिळतात, आम्हाला हे रस्त्यावरचे राडे नको आहेत असा विचार करून जर फिरला तर त्याचा भारतीय जनता पक्षाला फायदा होईल. एक लक्षात घेतलं पाहिजे, 2008च्या सुमारास राज ठाकरे ज्या ताकदीने आले त्यावेळेला हा मतदार राज ठाकरेंकडे गेला होता. उद्धव ठाकरे आपले प्रश्न मांडत नाहीत असं मराठी माणसाला वाटायला लागलं होतं. आज उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना टाळी देऊन स्वतःसाठी उत्तम वातावरण तयार केलंय, हेही लक्षात घ्यावं लागेल. हो, परांजपे सर, शेवटची 15 सेकंदाची कमेंट. एवढं उत्तम वातावरण जर आता तयार असेल तर राज ठाकरेंनी शांततेची भूमिका घेणं याचा अर्थ कसा लावायचा? नाही, शांततेची म्हणजे ते ट्रॅपमध्ये फसू इच्छित नाहीत. त्याचं कारण असं, दुबे जे काही आचकट विचकट बोलले त्याला जर 4 लोकांना मारून प्रतिसाद दिला तर कदाचित नुकसान होऊ शकतं. कारण दुबे तिकडे बसलेले आहेत आणि ते उचलून आपल्याची भाषा करतात. दुबे आले तर त्यांना आपटतील ना, पण इथे गरीबावर ते हल्ले करणार नाही. आणि ते त्यांच्या भाषणात त्यांनी परवाच्या 19 वर्षानंतर बंधूंची भेट झाली तेव्हा निश्चित केलंय, ठामपणे सांगितलंय की उगीच कोणाला मारत सुटू नका, पण अंगावर आला तर शेंगावर घ्या. आणि ते मला वाटतं पुरेसं आहे. नक्कीच. त्यामुळे या सगळ्या बाबतीत जर आपण संपूर्ण विचार केला तर हा मराठीचा आणि त्याचा मुद्दा आणि तोंडावर असलेली महापालिका, तर हे सगळं विचार करता हा मुद्दा महत्वाचा पण आहे आणि तितकाच ज्याला आपण व्होलाटाईल म्हणतो तितकाच तो अंगावर सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक जण ताक सुद्धा फुंकून पिण्याची आता भूमिका घेईल एवढं नक्की. अर्थात आगामी काळामध्ये हा मुद्दा कसा वळतो, कसा वळवला जातो, त्याचं राजकारण होतंय का, आणि त्या सगळ्यात मूळ मराठीचा मुद्दा हा कुठे राहील, मराठी भाषेला न्याय मिळू शकेल का, ज्याच्यासाठी हे भांडण्याचा आव आणला जातोय, ते आगामी काळातल्या पाहण्याच्या गोष्टी असतील. चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबलाय.